नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गॅझेट म्हणजे काय आणि ते कसे काढावे. जर तुमच्या नावामध्ये काय स्पेलिंगमध्ये तुमची मिस्टेक झाली आहे, तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्डवर कशावर पण तुमची स्पेलिंग काय मिस्टेक आहे, ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला गॅझेट लागणार आहे. किंवा तुमचं आताच लग्न झालं आहे आणि तुमच्या वाईफचं नाव चेंज करायचं आहे आधार कार्ड, पॅन कार्डवर, त्यासाठी सुद्धा तुम्हाला गॅझेटची गरज लागणार आहे. हे लक्षात ठेवा. किंवा पेपरमध्ये तुम्हाला एक ॲड द्यायची आहे, त्यासाठी पण तुम्हाला तुमचं नाव बदलायचं आहे, तर तुम्हाला गॅझेटची गरज लागणार आहे. गॅझेटचे भरपूर फायदे आहेत. त्यासाठी तुम्हाला गॅझेट कसं काढायचं, ते आम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती एक्सप्लेन करणार आहोत. त्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता पब्लिक सर्व्हिस हेल्प या नावाने आमचा चॅनल आहे. यावर तुम्ही पाहू शकता ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं, पी-एफ कसा काढायचा, गाडी रजिस्ट्रेशन कशी करायची, मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं, गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटतील. त्यासाठी प्लीज आजच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करेन. बाकी कोण यूट्यूबवर तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार नाही. मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्यासाठी थोडा व्हिडिओ मोठा होईल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला आवडला आणि तर शेअर करा. चला पाहूया गॅझेट कसं काढावं. सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे. क्रोमवर यायचं आणि तुम्हाला आपले सरकार साईट टाकायची आहे. ऑलरेडी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे आणि क्रोम ओपन केल्यावर तुम्हाला आपले सरकार टाईप करायचं आहे. आपले सरकार टाईप केल्याच्यानंतर फर्स्ट वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन पहिला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट जी असेल ती सिलेक्ट करायची आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP करायचा आहे. सेंड OTP केल्याच्यानंतर तुमचा एक मोबाईलवर OTP येईल, तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर नेम पूर्ण टाकायचा आहे. तुम्हाला जसं तुमचं युजर नेम ठेवायचं असेल, तुमचं पूर्ण प नाव टाका आणि त्याच्या पुढे 1 2 3 टाका आणि चेक युजर नेम करायचं आहे. जर ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला खाली तुमच्या डिटेल फिल करायच्या आहेत. आता इथे ऑलरेडी माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यासाठी इथे ओपन मी करू शकत नाही. पण इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे बटनावर. सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या एक मोबाईलवर मेसेज जाईल सक्सेसफुल रजिस्ट्रेशन म्हणून. तो तुमचा युजर ID असणार आहे. तर चला पाहूया पुढे प्रोसेस कशी आहे. जसे तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तुमच्या मोबाईलवर एक युजर ID गेला असेल. तो युजर ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुम्ही जो आता युजर ID ठेवला आहे आणि तुमचा पासवर्ड जो तुम्ही आता नवीन बनवला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि खाली जो कॅप्चर कोड आहे सेम कॅप्चर कोड तुम्हाला खाली फिल करायचा आहे. आणि खाली तुमची जी डिस्ट्रिक्ट असेल ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला चॉईस करायची आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पाहू शकता असा डॅशबोर्ड आपल्या सरकारचा तुमच्यासमोर ओपन होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर मराठीमधून काय पाहिजे असेल तर मराठी चॉईस करू शकता. लँग्वेज तुम्हाला समजत नसेल तर. जर इंग्लिशमधून पाहिजे तर तुम्ही इंग्लिश चॉईस करा. इंग्लिश चॉईस केल्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता होमचं ऑप्शन आहे. त्याखाली सर्व डिपार्टमेंट आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, इंडस्ट्री अँड एनर्जी लेबल या डिपार्टमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इंडस्ट्री अँड एनर्जी लेबर या डिपार्टमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंटचं ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन पाहू शकता गॅझेट पार्ट 2 चेंज अँड नेम. डेट ऑफ बर्थ जर चेंज करायचं तर तुम्हाला इथे चॉईस करायचं आहे. तुम्हाला तुमचं जर रिझन चेंज करायचं आहे, जात चेंज करायची आहे तर तुम्ही इथे करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, नावामध्ये बदल करायचा आहे तर तुम्हाला सेकंड ऑप्शन चॉईस करायचा आहे आणि प्रोसेस करायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला चेंज ऑफ नेम पाहू शकता फर्स्ट सेकंड थर्ड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेंज ऑर नेम. त्यानंतर इथे जो हा फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आणि फिल करायचा, कारण हा फॉर्म फिल करायच्यानंतर तुम्हाला डाउनलोड केल्याच्यानंतर फिल करायच्यानंतर तुम्हाला अपलोड पण करायचा आहे. त्यासाठी पहिला हा डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्याच्यानंतर ॲक्सेप्ट करा. बघा डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, इथे मिडल नेम टाकायचं आहे, इथे सर नेम टाकायचं आहे ओल्डवालं. त्याच्यानंतर तुमचं नावामध्ये आता जे बदल करायचं आहे ते खाली टाकायचं आहे. तुमचं जसं नवीन नाव, मिडल नेम आणि फादर नेम इथे तुमची सही करायची आहे. इथे का चेंज करताय त्याचं रिझन, त्याचं मॅरेज झालं तर लग्न झालं असं टाकायचं आहे. आणि खाली तुमचं नाव पूर्ण, ॲड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा फॉर्म अपलोड करायचा आहे. कुठे अपलोड करायचा आहे तो लास्टला तुम्हाला मी सांगतो. हे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे.
त्यानंतर पाहू शकता अर्जदाराची स्थिती. तुम्ही तुमची कॅटेगरी काय आहे? अर्जदार सामान्य आहे, अर्जदार अल्पवयीन आहे, अर्जदार मागासवर्गीय आहे. तुमचं जात काय ती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट ऑप्शन करा. मिसेस जी काय आहे त्यावर क्लिक करा तुम्ही. त्यानंतर तुमचं नाव ऑटोमॅटिक इथे शो होईल, कारण ऑलरेडी तुम्ही लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. लक्षात ठेवा, डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे मेल फिमेल जे काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तुमचा घेतला जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पूर्ण आधारवर जो जसा ॲड्रेस आहे, पण एक लक्षात ठेवा, जर तुमचं मॅरेज झालं आणि तुम्ही वाईफचं नाव चेंज करताय, तर इथे तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो इथे आधार कार्ड तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. आणि जर तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे, स्वतः तुम्ही तुमचं नाव बदलताय म्हणजे काय करताय, तर तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. हे एक लक्षात ठेवा. जर मॅरेज झालं आहे तुमचं आणि वाईफचं नाव चेंज करताय, तर वाईफच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो इथे नाही टाकायचा आहे. तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा आहे. हे एक लक्षात ठेवा, मेन पॉईंट. त्यानंतर तुमची ईमेल आय डी इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे आधार नंबर वाईफचा टाकायचा आहे, जर वाईफचं आधार नाव चेंज करताय तर, किंवा तुमच्याबद्दल काय टाकताय तर तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर खाली यायचं आहे सिलेक्ट जिल्हा. जे काय तुमचा जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा आहे. जो काय तुमचा तालुका असेल तो सिलेक्ट करायचा आहे. जो काय तुमचा विलेज असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आणि इथे पिनकोड तुम्ही टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. त्यानंतर इथे तुमचे जुनं नाव, आता आधार कार्डवर तुमचं जसं नाव आहे तसं इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम काय आहे, मिडल नेम काय आहे आणि आडनाव काय आहे. हा फर्स्ट पॉईंट झाला. आता सेकंड पॉईंट तुमचं नवीन नाव. जर तुमच्या स्पेलिंगमध्ये काय मिस्टेक झाली आहे तर तुमचं फर्स्ट नेममध्ये काय मिस्टेक आहे तर फर्स्ट नेम इथे जसं नवीन नाव तुमचं आहे तसं नवीन नाव टाका. इथे तुमचं मिडल नेम टाका, इथे तुमचं सर नेम टाका आणि इथे रिझन द्या का तुम्ही चेंज करताय. जर तुमच्या वाईफचं लग्नानंतरचं नाव चेंज करताय तर इथे तुमचं जे काय नाव तिचं ठेवलं असेल ते टाका. इथे तुमचं नाव मिडल नेम येईल आणि तुमचं आडनाव येईल. हे एक लक्षात. आणि इथे मॅरिड टाकायचं आहे. आणि तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली आहे तर इथे तुम्ही बाय फॉर मिस्टेक स्पेलिंग असं टाका आणि नेक्स्ट ॲक्सेप्ट करा आणि प्रोसेसवर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर. तर चला पाहूया फटाफट आपण हा फॉर्म फिल करूया. आधी तुम्ही तुमचे ओल्ड नेम टाकल्याच्यानंतर प्रोसेस बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल तुमचं नाव बरोबर आहे का, एकदा परत चेक करा. आणि चेक करायचं आहे, जर बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे आणि नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्वात प्रथम फोटो आणि नंतर जे डॉक्युमेंट लागणार आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तो 160 पिक्सल ते 200 पिक्सलच्या आतमध्ये असला पाहिजे. त्यासाठी फोटो तुम्ही पहिला क्रॉप करून घ्या. रुंदी 160 असली पाहिजे, उंची 210 असली पाहिजे. एक लक्षात ठेवा. कसा क्रॉप करायचा, कुठल्या साईडवरून करायचा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फोटो क्रॉप करा. तर डॉक्युमेंट अपलोड करताना सर्वात प्रथम पहा तुम्हाला JPG करायचं आहे आणि 100 KB आतमध्ये डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 100 KB वर असतील तर डॉक्युमेंट अपलोड होणार नाही. सर्वांना हा इश्यू येतो. त्यासाठी मी जी लिंक तुम्हाला पाठवेल त्या लिंकवर तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. 100 KB आतमध्ये फाईल ठेवा. हे एक लक्षात ठेवा. तर फोटो ऑफ प्रूफमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, आधार कार्ड तुम्ही द्या. यापैकी काही पण डॉक्युमेंट एक तुम्ही देऊ शकता. पॅन कार्ड, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड. सर्वात बेस्ट आधार कार्ड द्या. जे काय तुमच्याकडे असेल तुम्ही इथे अपलोड करा. पण नाव करेक्शन जर तुमचं करायचं असेल, जे नाव ज्या डॉक्युमेंटवर तुमचं नाव बरोबर असेल ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. एक लक्षात ठेवा. आणि ॲड्रेस प्रूफमध्ये पण तुम्हाला सेम अपलोड करायचं आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये जर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस बरोबर असेल तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. एज प्रूफमध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा बोनोफाईल सर्टिफिकेट द्यायची आहे. दोघांपैकी एक कुठला तरी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे. या सर्वांपैकी एक एक डॉक्युमेंट फक्त तुम्हाला अपलोड करायचं आहे. लिगल डॉक्युमेंट. आता लिगल डॉक्युमेंटमध्ये लक्षात ठेवा, बर्थ सर्टिफिकेट अपलोड करा किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा. जर तुमच्या नावामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहे तर सांगतोय सर्व डॉक्युमेंट काय अपलोड करायचे आहेत. बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. जर तुमचं ॲफिडेविट तुम्ही केलं असेल काय तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता. आणि जो मगाशी तुम्हाला डाउनलोड करायला फॉर्म बोललेलो तो फॉर्म बरोबर इथे अपलोड करायचा आहे. तुम्हाला फिल करून इथे अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा. मगाशी तुम्ही फॉर्म डाउनलोड केला तो हां, लक्षात ठेवा. आता येऊया लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. जर तुमचं वाईफचं लग्न झालं आणि तुम्ही तिचं नाव चेंज करताय तर तुम्हाला प्रूफ ऑफमध्ये तिचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तिचं आधार कार्ड. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये
एज ऑफ प्रूफमध्ये तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे, दोघांपैकी एक तिचा. आणि लिगल डॉक्युमेंटमध्ये तिचं बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सेकंड, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर इथे मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही बनवलं नसेल तर तुम्ही इथे काय अपलोड करा माहिती आहे, तुमची लग्नाची जी पत्रिका असेल ती अपलोड इथे करा. मॅरेज सर्टिफिकेटच्या जागी तुम्ही लग्नाची पत्रिका अपलोड करा. पण इथे 2 कॉलम, एक बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायची आहे आणि तिसरं म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाची पत्रिका अपलोड करायची आहे. आणि इथे जो सेम तुम्हाला फॉर्म बोललो कुठला मगाशी डाउनलोड केला फॉर्म, तो इथे फिल करून तुम्हाला अपलोड करायचा आहे. हे झालं मॅरेज झालेल्यानंतरचं डॉक्युमेंट काय अपलोड करायचं आहे. समजलं तुम्हाला सविस्तर. आणि ते नंतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर पाहू शकता फोटो आम्ही अपलोड केलेला आहे, डॉक्युमेंट सर्व आधार कार्ड अपलोड केलं आहे. आम्ही लग्नानंतरचं डॉक्युमेंट वाईफचं नाव चेंज करतो आहे, त्यासाठी ते का पाहू शकता तिचं आधार कार्ड पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे, हजबंडचं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे, तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड बर्थ सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. इथे पण तिचं बर्थ सर्टिफिकेट अपलोड केलं आहे, तिचं लग्नपत्रिका इथे अपलोड केली आहे आणि इथे फॉर्म अपलोड केला आहे. हे सर्व अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता पेमेंट समरी, तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता ॲक्नॉलेजमेंट आहे बघा, पाहू शकता ॲक्नॉलेजमेंट आलेली आहे, तुम्ही सक्सेसफुल फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे. इथे पाहू शकता तिचं पूर्ण नाव आलेलं आहे, चेंज ऑफ नेम, सर्व डिटेल इथे तिचे आलेले आहेत. आता तुम्हाला इथे प्रोसेस टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला इथे वॉलेटवर क्लिक करायचं आहे किंवा नेट बँकिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक टू गव्हर्नमेंट पे या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्डने करू शकता, नेट बँकिंगने करू शकता, UPIने करू शकता, वॉलेटने करू शकता. तुम्ही UPI QR कोड सिलेक्ट करा. आता तुम्हाला जे या QR कोडवर तुम्हाला 559 रुपीज पे करायचे आहेत. तर चला करूया. तर पाहू शकता प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे, पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. ही रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. ही रिसिप्ट वर एक्नॉलेजमेंट तुम्ही पाहू शकता, ॲप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर आहे. हा तुम्हाला गॅझेट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे. तर ही रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. 2 दिवसानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल अप्रूव्हल झाल्याच्या नंतर. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड कसं करायचं चला पाहूया. तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे. आणि क्रोम ओपन केल्यानंतर शासन मुद्रक लेखपाल हा पेज ओपन करायचा आहे. लिंक तुम्हाला ऑलरेडी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता. हे एक लक्षात ठेवा. यावर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लास्ट ऑप्शन आहे नागरिकरिता संपर्क. हे ऑप्शन इथे बाजूला राजपत्र स्थिती पाहू शकता, राजपत्र निविदा या ऑप्शनवर तुम्हाला राजपत्र स्थिती सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला चेंज अँड नेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी तुम्हाला विचारलं जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, चेंज ऑफ नेम या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे. ॲप्लिकेशन ID कुठे भेटेल तुम्हाला, तुम्ही जी मगाची प्रिंट डाउनलोड केलात या प्रिंटवर पाहू शकता ॲप्लिकेशन ID हा तुम्हाला पूर्ण इथे कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ID इथे पेस्ट करायचं आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेटस दिसेल. आपण आताच बनवलं त्यासाठी इथे स्टेटस शो होत नाही. तुम्ही जसं 2-3 दिवसानंतर ट्राय कराल, सर्च कराल, तुम्हाला इथे तुमची पुरी हिस्ट्री दिसेल. त्यामध्ये तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन येईल. व्ह्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे. पण व्ह्यूचं ऑप्शन तुमच्यासमोर कधी ओपन होईल, जेव्हा तुम्हाला 1 आठवडा होईल, 1 ते 8-10 दिवस तुम्हाला जेव्हा होतील, तेव्हा तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन ओपन होईल. तोपर्यंत तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन होणार नाही, तिथे दिसणार नाही. जेव्हा तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिसेल तेव्हा तुम्ही ती सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.